चला चला चला. अय पोरं फराळ घ्या माऊली. हो जेथे ओळखीची चला. आज आपण चालता बोलता मध्ये तांदवाडी ते ताराबाद पायदिंडी सोहळ्यामध्ये आज आपण राहुरी येथून जात असताना जे भाविक भक्त आहे त्यांनी खिचडी आणि केळी वाटप केलं आहे. या कामिका एकादशी निमित्त ज्या भाविक भक्तांना सेवा केली आहे त्यांच्याशी आपण चालता बोलता मुलाखत घेते. नाव सांगा आपलं. विजय पांडुरंग सत्रे आणि अरुणा सत्रे. येत आहे पूजा सत्रे. दिदे दिदे नाव सांगा. नाही मी तुमच्यात झाले. मी दिंडीतली वारकरी आहे. वारकरी बरं नाव तर सांग ना. नाव सोनाली तनपुरे. सोनल तनपुरी. आता तुम्हाला वारकऱ्यांच्या भाविक भक्तांना जे अन्नदान करतात त्यात तुम्हाला आनंद वाटत असेल. जरी आपण एकादशी नाही केली दर्शनाला जरी नाही गेलो पण भाविक भक्ताची सेवा घडली, पांडुरंगाची सेवा घडली आणि महिपती महाराजाची सेवा घडली असा आनंद वाटतोय. भक्तिमय आपलं यूट्यूब चॅनल सर्व प्रसारणासाठी फ्री आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत कवी महिपती महाराज की जय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आमची आई आहे ना एकादशीच्या दिवशी म्हणजे 8 वर्ष झाले आज. म्हणजे हयात नाही एकादशी दिवशी केलं म्हणजे पुण्य केलं होतं त्यांनी त्याच्यामुळे तुम्हाला ते पुण्य. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे म्हणजे चांगलं बीज लावलं तर चांगलंच उगतंय. म्हणजे चांगलं तुम्हाला संस्कार आले. धन्यवाद धन्यवाद. आईचं काय नाव होतं. सुलोचना पांडुरंग सत्रे. सुलोचना पांडुरंग सत्रे यांच्या स्मरणार्थ यांनी आईचं एकादशी निधन झाल्यामुळं त्यांनी हे पूर्ण सेवा पुढे चालू ठेवली. आईच्या हाताने होत होती सेवा आणि आता पुढेही चालू ठेवली आहे. धन्यवाद. रामकृष्ण. चला परवा खिचडी घेतली का.